देऊया शाप यांना. 24च्या निवडणुकीत 50 सुद्धा आमदार यांचे निवडून येणार नाहीत. 50 सुद्धा आमदार निवडून येणार. आणि त्याला कल्पना आहे, कारण प्रचंड असंतोष जनतेच्या मनात आहे, प्रचंड चीड जनतेच्या मनात आहे ना. ज्या तऱ्हेने पक्षप्रमुख आपले उद्धव बाळासाहेब ठाकरे यांना मुख्यमंत्री पदावरून पायउतार व्हावं लागलं आणि ज्या दिवशी त्यांनी वर्षा बंगला सोडला, आपल्याला आवडलं का? कुणाला तरी आवडलं का? या महाराष्ट्रातल्या कुठल्याही जनतेला जात पात धर्म भाषा विरहित कोणालाही आवडलं नाही. आज सगळ्याला चीड आहे, कारण असलं गलिच्छ नीच राजकारण या महाराष्ट्रानं कधी पाहिलंच नव्हतं. बाजारात बैल विकत घ्यायला जातो ना आपण, बैलाच्या बाजारात तसे हे खासदार विकत घेता येतात. जसं बैलाच्या बाजारात जातो ना आपण बैल विकत घ्यायला, तसे हे आमदार विकत घेतात ना. तर आज आपण दापोली तालुक्यातील शिवाजीनगर साकोळी या ठिकाणी एक प्रगतशील शेतकरी सचिन ऐनकर यांच्या शेतामध्ये आपण उभे आहोत. त्याने एक प्रयोगशील शेतकरी म्हणून याच्या अगोदरसुद्धा खूप पिके घेतलेले आहेत. नवीन प्रयोग करत असताना ते या व्यवसायाकडे किंवा या शेतीकडे, व्यावसायिक शेती ज्याला आपण म्हणतो, याकडे वळल्यामुळे त्यांना या शेतीतून किती फायदा होणार आहे किंवा हे जे नवीन त्यांनी पीक घेतलेलं आहे त्याचा इतर शेतकऱ्यांना किती फायदा होऊ शकतो हे आपण त्यांच्याकडून ऐकूया. नमस्कार, मी सचिन गणेश ऐनकर. तर हे जे पीक घेतलेलं आहे मी, हे चिया, याचं नाव आहे चिया सीड्स असं म्हणतात त्याला. तर ह्या चिया सीड्सचे फायदे म्हणजे असे आहेत की हे औषधी गुणकारी सर्व हे आहे. त्याच्यामुळं दुधात जेवढे प्रोटीन असतात त्याच्याहीपेक्षा प्रोटीन जास्त आहेत व हे डायबिटीस, शुगर, परत आणखीन सांधेदुखी अशा ह्या सर्व रोगावरती ते चालतं असं आहे. तर हे मला थोडीशी नेटवरून माहिती घेऊन मी हे पीक करायचं असं केलं. ह्याच्या आधीसुद्धा मी प्रयोग केलेले आहेत. स्ट्रॉबेरी म्हणा किंवा कलिंगड, चवली, पावटा हे सर्व पिकं आतापर्यंत घेत होतो मी. परंतु हे थोडंसं वेगळी काहीतरी शेती पाहिजे ह्या शेतीकडे वळलो आणि हे चियाची शेती मी केली आज. तर जे केले ते सक्सेसफुल आहे. तर इतर शेतकरीसुद्धा ह्याच्याकडे वळले तर ह्याला एक चांगलं भाव आहे, चांगलं काहीतरी करू शकतो आपण, हे इतर शेतकऱ्यांना माझ्याकडून संदेश आहे असं. तर त्याच्याकडे ओलावं असं माझी एक मत आहे. चालू आहे रे. होय होय दादा होय सुटला होय इथेच जायचंय भाऊ. वर मारवती 5-4 वेळ वरती मारवती काय खडे बंद करू, काय चालू करू, हे चालू केलं आणि पुढे जाऊ पाय.